नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आवास येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य पीठ नाणीज अलिबाग तालुक्यातील भक्तजनांनी दिनांक 18/8/2026 रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आला। यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सौ अभिलाषा अभिजित राणे यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य सद्गुरू नरेंद्राचार्य नाणीज पीठ अलिबाग तालुक्यातील सर्व भाविकांचे त्यांनी स्वागत केले। तसेच माजी उपसरपंच सुधीर राऊल यांनी सर्व भाविकांचे आभार व्यक्त केले। यावेळी ग्रामपंचायत आवास कर्मचारी वर्ग उपस्थित होते। तसेच सर्व भाविकांनी नागेश्वर येथील प्रसिद्ध देवस्थान नागोबा इथे दर्शन घेऊन दर्शनाचा लाभ घेतला। गोणी जात टाकून घेऊया, गोणी टाकून घेऊ तिथे खाली उतरू। तिथेच आता इथं कुठं आहे? आतमध्ये कुठं काय आपले सरपंच साहेब आहेत गावाचे, खुश झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा मनोगत आता थोड्या शब्दात व्यक्त करणारच आहेत त्या।
तर अशा पद्धतीने आज तुम्ही वेळात वेळ काढून महिला म्हटल्यानंतर घरामध्ये काही कामं असतात प्रचंड प्रमाणात उत्तरोत्तर आपल्याला प्रगती करायची आहे. छोट्या मोठ्या सेवेमधून अशा अनेक सेवा आपल्याला येत असतात. आता आपल्याला ही छोटीशी सेवा मिळाली आहे, पण ह्या सेवेमधून अनेक समस्या आपल्या दूर होत असतात. त्याच्यामुळे अशीच एकमेकांना सहकार्य करत राहूया आणि आपल्या गुरुमाऊलींचं नाव मोठं करूया. आता बघा, ह्या सगळ्या गावामधून सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपल्या रामानंद संप्रदायामध्ये ही जी सेवा करतायत, ही सगळी मंडळी करतायत, तर एक चांगला मेसेज गेला. काय मेसेज गेला की खूप चांगल्या पद्धतीची सेवा आहे. म्हणजे गुरूंनी काहीतरी शिकवलेलं आहे आणि त्याचा आचरण गुरुचे भक्त आहेत, शिष्य आहेत, साधक आहेत, उपासक आहेत, ते प्रामाणिकपणे करत आहेत. इथेही कोणाला आपण त्रास दिला नाही, स्वच्छता व्यवस्थितरित्या केली आणि त्यांनी प्रामाणिकपणे स्वखुशीने आपल्याला चहा, नाश्ता, पाणी हे सर्व स्वखुशीने दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्यापर्यंत आपली सेवा पोचलेली आहे आणि त्या सेवेची पोच पावते म्हणून आपल्याला त्यांनी सहकार्य पूर्ण एक व्हिडिओ देणार आहे. तर एक 10-15 महिलांनी किंवा ज्यांना शक्य असेल 15-20 महिलांनी थांबा, बाकीच्यांनी नाश्ता वगैरे झाल्यानंतर गेला तरी चालेल. आपण झालेली सेवा आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी समर्पण करत आहोत आणि गुरुमाऊलींच्या गजराने आपण ह्या उपक्रमाची सांगता करत आहोत. त्यामुळे जास्त करून आपल्या महिला अध्यक्ष, तालुका महिला अध्यक्ष आणि सपोर्टिंग टीम यांचं बरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, तर त्यांनाही धन्यवाद. आणि अशीच सेवा आपण वेळोवेळी करत राहू. महिन्याला येतो आणि आपण तो कुठल्याही कुठल्या पद्धतीने प्रत्येक सेवा केंद्र करतो. आणि हा असं आला होता कुठं म्हणजे एका तालुक्यातून आपल्याला स्वच्छता करायची होती. आम्हाला पण प्रश्न पडला कुठला घ्यायचा तो, पण काय केलं आमचं सपोर्टिंग महिला टीम आहे, त्यामध्ये चांगलं सपोर्टिंग त्यांची चांगले म्हणजे मला सहकार्य असं त्यांचं काही ठरवलं बाबा असं याची यात्रा असते नागेश्वरला. आणि तिथं म्हणजे वयस्कर महिला पण तिथं जाऊ शकतील, आतमध्ये आहे पण आपलं कसं साधन असतो आपल्याकडे. त्यामुळे आम्ही तरुण म्हणजे इथं घेतो आणि तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करून म्हणजे 2 दिवसात मला मी लिस्ट मागवली होती. पण कोणी 10-2 म्हणजे प्रत्येक याचं आपलं लिस्ट आलं तर आपल्याला वाटतं ना बाबा आपल्या महिला उपस्थित राहू शकतील. आणि जर लिस्ट आलं तर आपलं नाही, आपण कोणत्या आधारावर देणार आहे ना, तिथं उपस्थित तर राहिलं नसतं तर राहिलं काही हरकत नाही. जर आपण घरात बसून जर सेवेला जात नाही की याची मला सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक जसं वेळ मिळेल तसं निघायचं आहे. आपली पण पण सक्ती नाही, पण आपल्या प्रभूजींच्या प्रेमासाठी आपल्याला सगळं सेवा विसरत आणि तुम्ही ज्याला विसरतात त्यामुळे तुमच्यापर्यंत हार्दिक आभारी आहे आणि धन्यवाद सर्वांचे. बघितलेली आहे आणि मी मला स्वतःला धन्य समजतो की तुमच्या मला इथं हजर राहायची. कारण स्वच्छता ही महिलांनीच करावी आणि कुठे हालला नाही, ओरडा नाही आणि एक स्वरूप सुंदर केले आहे. ही संस्था मी थोडी माहिती काढली तर ही श्रीमंत सद्गुरू रामचंद्रजी नरेंद्र महाराज दक्षिणपीठ नाणी हे अनेक उपक्रम करतात. मी आता माहितीनुसार असं समजलं की एका मिनिटातही 1000 झाडं लावली. त्याचप्रमाणे ते रक्तदानाचे एका कार्यक्रम करतात. खरोखर ही सेवा आहे एक प्रकारे. हे अशी सेवा अखंड राहावं असे नागेश्वरच्यांनी मी हे करतो आणि असंच आम्हाला नेहमी सहकार्य करा आणि आमच्या गुरुग्रामच्या आवाजासाठी आपलं सगळ्यांचे स्वागत करतो. धन्यवाद. एक मिनटं. अरे हो थांबलं त्यांचं ओके नक्की पुढल्या जगा नाही आम्हाला. अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आवास परिसरात श्री स्वामी नरेंद्र रामानंदाचार्य यांच्या विद्यमाने आज स्वच्छता अभियान राबवलं आहे. खरंच अगदी चांगल्या प्रकारे हा जो कार्यक्रम आहे. तर सर आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात? जय सियाराम सगळ्यांना. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आणि आमचे परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आम्हाला या स्वच्छता अभियान या उपक्रमाबद्दल महिला सेनेला जो आम्हाला उपक्रम दिलेला आहे आणि आवासमधील सरपंच मॅडम अभिजित राणे मॅडम यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. आम्ही काही दिवसापूर्वीच त्यांच्याशी संपर्क केला की असा आमचा महिला उपक्रम आहे, तर आम्हाला परवानगी मिळाली तर फार ऋणी राहू आम्ही तुमचे. आणि त्यांनी काही क्षणामध्येच आम्हाला होकार दिला आणि आम्हाला सहकार्य खूप चांगल्या पद्धतीचं केलं. आम्ही आवासमधील सगळे ग्रामस्थ, ग्रामदेवता, स्थानदेवता आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो की अशीच सेवा करण्याची वेळोवेळी आम्हाला संधी उपलब्ध करून द्यावी हीच माझ्या गुरुमाऊली चरणी प्रार्थना करतो.
आणि गुरुमाऊलींचं जे ब्रीद वाक्य आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, आम्ही पण जगतो आणि तुम्हीही जगा, असं जे गुरुमाऊलींनी आम्हाला शिकवलेले आहे ते निरंतर चालूच राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. जय सियाराम. व्यवस्थित होत ना. इकडे बघा. वेगवेगळे आहेत ना सगळे. हा माझा एक मिनिट तिकडे बघा. ओके. हो जशी भिंगरी जगे गेले. आणि सगळ्यांना अलिबाग थांबा. अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आवास परिसरात रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांचं यांनी चांगले स्वच्छता अभियान आज राबवलं आहे. आणि आज आपल्यासमोर आवास ग्रामपंचायतचे सरपंच सौ अभिलाषा अभिजित राणे आहेत. हा जो स्वच्छता अभियान राबवला आहे त्याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? नमस्ते, मी आवास सरपंच अभिलाषा अभिजित राणे इथे आजच्या प्रत्येकांचं स्वागत करते. आपल्या आवासला कालच नागपंचमीच्या निमित्ताने खूप मोठी यात्रा असते, ती अगदी निर्विघ्नपणे पार पडली आणि ती जशी जबाबदारी प्रत्येकाची असते, ती यात्रा झाल्यावर स्वच्छतेची जबाबदारी ही देखील प्रत्येकाची असते असं मला वाटतं. आणि आज आपल्या संप्रदायाच्या वतीने आपण सगळ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे जबाबदारी पार पाडली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. आपली सेवा ही खरंच अमूल्य आहे. मला असं वाटतं की नुसती साफसफाई करणे म्हणजे परिसर स्वच्छ करणे असं नाही, त्याबरोबर प्रत्येकाचे आरोग्य आणि वातावरण देखील स्वच्छ होत असतं. आपली सेवा ही खरोखरच अमूल्य आहे. आज स्वामींचा कुठलाही उपक्रम असू दे, वृक्ष लागवड असू दे, रक्तदान असू दे, देहदान असू दे किंवा अवयवदान असू दे, त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून आपण सर्वच जण काहीतरी नक्कीच शिकत असतो आणि प्रेरणा घेत असतो. आपण सगळे मोठ्या संख्येने इकडे आलात, आमचा परिसर खूप अतिशय सुंदररित्या स्वच्छ केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आवास ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. जय श्री